RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालक वर्ग आहे हे वाट बघत आहे की जो नियम आहे 1 किलोमीटरचा यामध्ये बदल होणार का। कारण की भरपूर पालक वर्गांच्या लॉग इनमध्ये म्हणजे त्यांच्या लोकेशनवरून शाळा येत नाही आहे, म्हणून ते पालक वर्ग फॉर्म भरायचे बाकी आहे। त्यामुळे फॉर्म भरण्याचा जो आकडा आहे हा अजूनही कमी आहे। तर यामध्ये शिक्षण मंत्री जे माननीय मंत्री दादाजी भुसे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे हे संपूर्ण पालकवर्गांनी बघायला पाहिजे। जो 1 किलोमीटरचा नवीन नियम लावण्यात आलेला आहे त्यामध्ये बदल होणार किंवा नाही याबद्दल संपूर्ण जी अपडेट आहे ही आपल्यापर्यंत आलेली आहे। तर संपूर्ण पालकवर्गांनी यामध्ये जे मंत्री आहे यांनी काय म्हटलेलं आहे बघा। आणि आरटीचे जे कायदा आल्यानंतर त्याची आधी अटी अशी होती की 3 किलोमीटर पर्यंत जे होती आता ते 1 किलोमीटर केलंय। कमीत कमीत या शाळांमध्ये गोरगरिबांची मुलं जाऊन जर शिकत असत आणि त्यांना ते प्रोव्हिजन भेटत असेल तर कमी करून, कारण हे जेवढी शाळा आहेत ते सगळं स्लमचे बाहेर आहेत इंटरनॅशनल स्कूल, आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये जर त्यांना बेनिफिटच होत नसेल तर कायदा हा केंद्राचा त्याचा फायदा होणार नाही। म्हणून आपण आधी जे शर्त होती तशीच तुम्ही 3 किलोमीटरची ठेवणार का? आरटीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी यापूर्वी मूळ नियमामध्ये 1 किलोमीटरची तरतूद आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी 3 किलोमीटर पर्यंतचे प्रावधान करण्यात आलेलं होतं, परंतु ज्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या आत जर शाळा उपलब्ध नसेल, एकीकडे अध्यक्ष महोदय आम्ही मराठी शाळा बंद पडतो आहोत याच्यावर चर्चा करतो आहोत, आणि दुसरीकडे मराठी शाळा जवळ उपलब्ध असताना त्या शाळेत प्रवेश घेणार नाही आणि 25 किलोमीटर 10 किलोमीटरवरच्या इतर माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी आरटीच्या माध्यमातून आग्रह करणार, तर यालाही कुठेतरी आपण सर्वांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे। बरं, ती लहान बालक आहेत त्याला 2-2, 5-5 किलोमीटर त्या ठिकाणी तुम्ही प्रवासामध्ये ने आण याच्यामध्ये आम्ही हे करणार। जिथे शाळा उपलब्ध नाही त्या ठिकाणी आपण सहानुभूतीने विचार करू आणि शाळेच्या पासून कोणी वंचित राहणार। तर अशा प्रकारे मंत्री यांच्याकडून संपूर्ण माहिती तुम्ही बघितलेली आहे। तर यामध्ये असं वाटत आहे की शासन यावरती जो नियम बदल करणार असं कुठेच दिसत नाही आहे। त्यामुळे पालकवर्गांना जर शाळा येत असेल तर त्यांनी आपले फॉर्म भरा, आणि जर शाळा येत नसेल तर यामध्ये दुसरे कोणतेही ऑप्शन अजूनपर्यंत उपलब्ध नाही आहे। सध्या 10 तारीख लास्ट डेट आहे। काही अपडेट येत असल्या तर त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर आपण अपडेट देतोच आहे, परंतु यामध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर जेही संपूर्ण पालकवर्ग आहे जे आरटीमध्ये फॉर्म भरणार आहे यांनी तक्रारी केलेल्या आहे, आणि तक्रारीवर शासनाचे म्हणणे काय आहे हे तुम्ही आताच ऐकलेलं आहे। तर यामध्ये बदल होण्याचे चान्सेस खूप कमी आहे। फॉर्ममध्ये जर तुम्हाला शाळा येत असेल तर आवडीच्या शाळा असेल तर तुम्ही फॉर्म भरा, कारण की यामध्ये सध्या तरी कोणतीही अपडेट नाही आहे। आणि जर समजा यामध्ये कुठे बदल झाला तर संपूर्ण पालकवर्गांना पुन्हा फॉर्म भरता येणार आहे। त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे। सध्या तुम्हाला ज्या शाळा येत आहेत त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा, आणि जर नियम बदल झाला 3 किलोमीटरचा जर नियम आला तर संपूर्ण A to Z पालकवर्गांना पुन्हा फॉर्म भरावे लागेल, म्हणजे साईडवर पहिल्या फॉर्मपासून सुरुवात होऊ शकते। त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे, आपले फॉर्म भरून घ्या, कारण की आता यामध्ये बदल होण्याचे चान्सेस खूप कमी आहे। आणि आरटीबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।